भरत, लक्ष्मण, ऐका, ही सगळी भांडी आता किचन मध्ये जाऊ दे. हे कपाट माझं बर का? आपण दोघांनी मिळून करायचं म्हणलीस ना संसार, आपल्या दोघांचा संसार. हा. मग तुझ्या एकटीचं कसं झालंय कपाट? सर, आता हे कपाट आपलं. आपलं कसं? इथं काय लिहिलंय बघ, श्री सुरेश मोरे कडून ची सौका सुमनला आंदण. मग तुझं कसं झालंय? कारण तात्यांनी तुला हे कपाट अंधण दिलंय आणि मला तू. तर जर तू माझी झालीस तर हे कपाटही माझंच झालं ना. तुझं नाही, आपलं. अगं तेच म्हणतोय ना मग मी, आपलं. पायलट, असं हसताना किती भारी दिसतेस रे तू. आणि उग सकाळपासून नाकाच्या शेंड्यावर राग घेऊन फिरतोयस. हो, पण माझा राग गेलेलाच नाही अजून. माझ्या रागाचं लोणी झालंच पाहिजे. मग रागाचं लोणी कसं होणार? हे असं होणार. वाट बघ आता. सुम्या, साहेब, तुम्ही सुमीच्या मिनत वाऱ्या करत बसूच नका. तुमच्या रागाचं लोणी मी करतो. बबन. काय साहेब? नाही, काही नाही. ऐका आता, मी केलं काय आणि सुमीनं केलं काय, काय फरक पडणार आहे? आपल्या रागाचं दोन्ही होण्याशी मतलब. साहेब काय म्हणून भाडकलं पण? साहेब, आण. बाबा, लय ताण धरू नकस बर का? लय ताणलं की तुटत. नाही 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 तुटत. मला गॅरंटी आहे की तू घाल कपडे वाळत. बबन, काय चाललंय? माझी आंघोळ झालीये म्हणा. तुम्ही साहेब एकतर चिडले ती, तू अजून राग आणून देऊ नकोस की त्यासनी. अरे, मी कशाला राग आणू? मग आलाय तेव तरी घालीव की. सुने, तुझ्या रागाचं लोणी व्हायला साहेबांनी काय काय केलं होतं सांग बरं. मग आता तू परत फेड कर की. जमणार नाही. ठीक आहे. अगं सुने, ऐक की तर, हाय का? साहेब, मी तुमच्या रागाचं लोणी करतो. सांगा मला मी काय काय करायचं ते सांगा. ए नाही नाही बबन, अरे हे वेगळे. तुझा काय संबंध? असं कसं माझा संबंध नाही? तुम्ही साहेब आहे माझं आणि माझं कर्तव्य आहे तुमच्या रागाचं लोणी करायचं. सांगा मला काय काय करू फक्त. नाही नाही बबन, सुमीनं करायला पाहिजे माझ्या रागाचं लोणी.
साहेब ऐका की अहो साहेब सुमीनं केलं काय मी केलं काय सारखंच आहे की. अरे नाही रे बबन, हे वेगळं आहे, खूप वेगळं आहे हे. पायलट साहेब भुका नाहीत का? नाही, खातो एकटीच. साहेब अशा नावा अशक्तपणा येईल. तुम्ही मुख्यमंत्री कसं होणार मग? नाहीच होणार. सांग तुझ्या बहिणीला जाऊन, तिला म्हणून माझ्या रागाचं लोणी होत नाही ना तोपर्यंत मी जेवणारच नाही. साहेब मी काय म्हणतो, मी करतो की तुमच्या रागाचं लोणी. मला सांगा. बबन अरे तू काय बोलतोस, तुला कळतंय का? तुला नाही जमणार ते. अहो निदान प्रयत्न तरी करेन की मी. मला सांगा की कसं करायचं तुमच्या रागाचं लोणी. काही गरज नाहीये. ऐका की साहेब. होय साहेब, साहेब ऐका की. थांबा साहेब थांबा. हे बघा साहेब, एकतर मी जबाबदार माणूस आहे. सुमीच्या चुका मला सांभाळून घेतल्या पाहिजे. तू माझं काय भाव म्हणून कर्तव्य आहे का नाही? तुमच्या रागाचं लोणी मी करणार. सांगा मला. बबन तू प्लीज जरा शांत बस. साहेब ऐका की. साहेब साहेब तुमचा राग असा एवढा धुमसत असताना मी शांत बसायचं बरं दिसतंय का होती? मला सांगा की तुमचं रागाचं लोणी कसं व्हायचं. सांगा की साहेब. नाही मला सांगा आधी तुमच्या रागाचं लोणी कसं होणार. मला सांगा. सांगा मला सांगा. ओके ओके झालं झालं, माझ्या रागाचं लोणी झालं. झालं बिलं काय नाही मला सांगा. बबन माझ्या रागाचं लोणी झालं. हा? तुमच्या रागाचं लोणी झालं. हो झालं. खरंच बबनराव शाबास शाबास. आता खरा जबाबदार माणूस शिकतो मी. खरंच झालं ना रागाचं लोणी? खरंच झालं. ठेव ना विश्वास माझ्यावर. नक्की झालं ना? सांगा की. नक्की झालं. प्लीज आता जरा आराम करून देतोस मला? चालतंय. आता तुमच्या रागाचं लोणी झालंय म्हणल्यावर आराम करायला बसायला कायच हरकत नाही माझी. बसू इथं. साहेब पायलट साहेब लय झाली बर का रागाची सोंग. सकाळपासून तुम्ही काय खाल्लं नाही. हे घ्या खाऊन घ्या. आणि मी करते बर का तुमच्या रागाचं लोणी. नाही नाही सुमी, साहेबांच्या रागाचं लोणी मी केलं या. हा नाही नाही. हा तू ऐकतच नव्हतीस म्हणल्यावर मी बहिणीचं कर्तव्य पार पाडलं. तू आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. साहेबांच्या रागाचं लोणी मी आत्ताच केलं या. पायलट अगं नाही ग, नाही नाही झालंय. अहो साहेब असं काय करताय? आत्ताच झालं म्हणलं की तुम्ही. अच्छा म्हणजे रागाचं लोणी कराय आता माझी काही गरज नाही म्हण की. अजिबात नाही. आता तू फक्त साहेबांनी खाऊ पिऊ घालायचं. बाकी साहेबांच्या रागाचं लोणी मी करणार. मला लय भारी टेक्निक गावलंय ती. आता तो अजिबात लोड घ्यायचा नाही सुमी. बबन तू जरा गप्प बसतोस का? तुम्ही अगं काही सांगतोय. आता बब नाही म्हणलं माझी काही गरज नाही म्हण की. अजिबात नाही. तू फक्त खाऊ पिऊ घालायचं. बबन तुला गप्प बसायला सांगितलंय ना मी. बरं आता झालंच आहे तर घे खाऊन घे. अगं पण नाही झालंय माझ्या रागाचं लोणी. साहेब आत्ता म्हणलं की झालंय म्हणून तुम्ही. बबन आळीमिळी गुपचिळी हाताची घडी तोंडाव बोट. मला खोटाडी माणसं आवडत नाहीत. रागाचं लोणी झालेलं असून मी नाही म्हणते एक पोरग. अगं पण रागाचं लोणी झालंच नाहीये माझ्या. हा हा बबन खोटं बोलतोय. अजिबात काय बोलू नकोस. तुम्ही काय झालं मी सांगतो तुला. बबन मगाशी माझ्या फारच मागे लागला होता म्हणून मी त्याला म्हटलं की माझ्या रागाचं लोणी झालंय, पण खरं तर ते झालेलंच नाहीये. पण हे खरं कसं म्हणायचं? तर मी खरं सांगतो ना तुला. खोटं खोटं बोलायची खोड आहे तुला. अजिबात नाही. मी खरंच सांगतो. शपथ शपथ बबन अरे सांग ना तू. साहेब का म्हणून खोटं बोलताय? मगाशी झालं झालं म्हणत होता, आता नाही नाही नाही. बबन तू गप्प बस. सुमे तुला खरंच नाही झालंय माझ्या रागाचं लोणी. झालंय. माझा भाऊ कधीच खोटं बोलणार नाही. कळलं? खाऊन घे.
सुमे हं? सुमे काय चालवलीस ग तुही कशाचं? पायलट साहेबांनी कशाला राग आणून देते मी कुठं? मग काय मी आणून देतोय पायलट साहेबांनी लय राग आलाय सुमे का म्हणून अशी करतेस ग तू अरे मी मज्जा करते हा. त्याला राग आला का नाही तो लय भारी दिसतो बघ आणि मला बी लय भारी वाटतं. हा म्हणजे तुला भारी वाटतंय म्हणून त्यासनी दिवसात बसलीस होय तू सुमे आता काहीतरी कर तू आणि त्यांचा राग घालीव बरं राग त्याचा आहे तर त्याचं त्यानेच घालवायला पाहिजे. असं कसं काय म्हणतेस ग तू सुमे बघ की आठव जरा तुझ्या रागाचं लोणी करायला साहेबांनी काय काय केलं होतं मग आता तुला पण करायला पाहिजे का नाही सांग बरं सुमे तुला खरं सांगू का तुम्ही दोघं भांडला का नाही मला अगं कसं तरीच होतं माहित आहे का असं रडूच येतं अगं मला मग जा आणि समजून सांग तुझ्या साहेबाला उगा माझं डोसकं खात बसू नकस इथं आणि त्याला म्हणावं असं हट्ट बायकांना शोभून दिसतोय गडी माणसांना नाही. बबन नाही ते एक काम कर काय जाऊन कान पिळ पायलटचं. अयो कान हा बहिणीला ताप झालो कान पिळ म्हणलास ना मग लग्नात जा. अगं पण कान पिळायचं म्हणजे अगं कसं समजून सांगू तुला सुमे कधीतरी माझं ऐकत जा की ग ऐकते पण आधी जाऊन पायलटचा कान पिळ मग बघू काय करायचं ते. अगं पण सुमे साहेब आहे ती त्यांचा कान कसा काय पिळणार मी बबन तुला जर आमचं भांडण मिटावं वाटत असेल ना तर जा आणि पायलटचा कान पिळ नाही तर जाईत ना उगा माझं डोसकं फिरवत बसू नकस. अगं पण सुमे कान पिळायचं म्हणजे बरं चालतंय पिळतो पण तुला साहेबांच्या रागाचं लोणी करायला पाहिजे बघू पण आधी त्याचं कान पिळायचं. हं? चल सुमे कसलं गार वारं सुटलंय हाय की नाही आता दिवाळी जवळ आली म्हणल्यावर गार वारं सुटणारच म्हणा यंदाच्या वर्षी डबल पाऊस पडला म्हणल्यावर थंड पण डबल पडणं म्हणजे झालं साहेब तुम्हाला लग्नातला रिवाज आठवतोय का हो? कुठला? ते नाही का लग्नातला रिवाज तो पार पाडला का नाही सुमित फरक पडेल बघा नक्की हा कुठला रिवाज? ते नाही का लग्नातला रिवाज जाऊ दे तिकडे आपल्याला काय करायचं आहे तेव्हा ती आपण कशाला मनाला लावून घ्यायचं उगाच आयो साहेब तुमचा डावा कान बार काय का हो त्या कानापेक्षा बारकाच आहे बहुतेक बघू बरं सुमीला कधी सांगणार आहेस? सांगतो की बघून सांगतो हात लावून बघतो बारका कुठला मोठा कुठला आणि मग सांगतो की त्याला अरे ते कानाचा मोरू ते सुमीला कधी सांगणार आहेस सांग. हा ती वय सांगतो मी सांगतो आयो तुमचा कान कसला गोरा आहे व. हा मी पण आता मुलतानी माती लावून 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 माझा कान पण असाच गोरा करून घेणार लयच भारी तुमचा कान आहे गोरा पान बघू बरं पण काय चाललंय रे तुझं? काय नाही हा बाबा काय चाललंय तुझं? काय नाही ते कानावर बसलो तर काहीतरी गेलं आता गेलं साहेब आता अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही आता सुमीचा राग नीट होणार बघा अरे राग मला आलाय तिच्या रागाचा काय संबंध? हा
तुमची काही चूक नाही म्हणा, सगळं सुमीच चुकलंय. पायलट चला खाऊन घे, सकाळपासून काय खाल्लेलं नाहीस तू. मला भूक नाही. अरे अन्न म्हणजे परमेश्वर. हे दरवेळेला तुझे फंडे वर्क होणार नाहीत हा. मला जेवायचं नाहीये. का जेवायचं नाही? माझी मर्जी, मी जेवण नाही तर नाही जेवणार. पायलट अरे बाहेर कायच करू सायला सांग बरं. मी कशाला रुसू? आणि हा, तुला जर असं वाटत असेल ना की तू सांगशील तसंच होईल तर ते साफ चुकीचं आहे. जा आज जा. मी जाईन नाही तर नाही जाणार. तू कशाला सांगतोयस? तुम्ही भांडून नका की, जी काय असेल ते आपापसात मिटवून घ्या की तुम्ही. काही गरज नाहीये. नेहमी मी म्हणेन तेच खरं. कंटाळा आलाय आता मला. लगेच 4 दिवसात कटाळा आला का? लग्नाआधी तर म्हणत होता मी सगळी जिम्मेदारी पार पाडणार म्हणून, आणि आता लगेच कटाळा. मी माझी सगळी जिम्मेदारी व्यवस्थित पार पाडतोय बरं का. आणि दरवेळेला मीच का पार पाडायची? दरवेळेला तुझी सुमीशाही चालणार नाही, कळलं ना? म्हणजे वाघाचे पंजे हट्टी आणि हेके कोरेस तू. पायलट सुमे साहेब, साहेब मी काय म्हणतोय माहितीये का? सकाळपासून कोण हटून बसले विचार की कोणाला बी. बाबा तू सांग ना, सुमी मी काय म्हणतोय माहितीये? बबनला कशाला विचारतेस? मला विचार ना. तुला काय विचारायचंय? मग नको विचारूस. मग तू सांगू नकस मला. चिडाचिडी दूध मी पडे, तुम्ही भांडू नका की आपापसात मिटवा की तुम्ही. काय मिटून घ्या, कसं हटून बसलाय बघ की यो. बाबा तू परत एकदा कान पिळायचं, तुझ्या बहिणीला त्रास देतोय यो. अच्छा, म्हणजे हिनं सांगितलं म्हणून तू माझा कान पिळलास का? तुम्ही दोघं एकमेकांना सामील झालात म्हणजे? नाही अहो साहेब, नाही हो साहेब, मला माहिती ही बरोबर सामील आहात तुम्ही एकमेकांना. नाही ऐका की अहो साहेब माझं. काही ऐकायचं नाही मला. आणि हा, ते रागाचं लोणी वगैरे तर काहीच करायचं नाही आता मला. हा? माझं तेच खरं असं म्हणणाऱ्या मुलीशी बोलायचंच नाहीये मला. बबन लय चिडला काय रे यो? नाही नाही लय खुश झाली ती बघ. काय सुमे तू पण. अरे मी मज्जा केली नुसती. अगं पण आती तिथं माती असती, लय ताणलं की लगेच तुटत. तूच वर तोंड करून सांगतेस की. आता काय करणार तू? भावी मुख्यमंत्र्यांनी असं उन्हात बसू नये. तुझी नाटकं बाज झाली. हा, अरे नाटक कसली यार, प्रेम आहे हे. मग मला नकोय प्रेम. एकटं राहायचंय मला. एकटंच राहायचं तर मग संन्यास घ्यायचं की. संसारात एकटा राहता येत नाही. संसाराच्या गोष्टी तू सांगू नकोस हा मला. पायलट काय झालं? जरा जादाच राग आलेला दिसतोय. पण जाईल, तू काळजी करू नकस. घ्या साहेब गार गार सरबत, तेवढंच तुमचं डोकं गार होईल. पायलट पायलट ऐक तरी. गेलं ना चिडून. आता ग हा, त्याच्या स्टाईल मध्ये काय ते करायला पाहिजे. म्हणजे तू चल. हे घ्या पायलट साहेब. अरे पायलट ऐक तरी. पायलट काय झालं? काय नाही, जरा गुस्सात आहे. पण तू काळजी करू नकस. पायलटचा राग जाणार म्हणजे जाणार.